मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा। ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील। या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील। चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो, अभ्यासायला मिळतो ते पाहूयात। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामध्ये सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत। या प्रकरणात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी विविध प्रसंगी सिद्धांत पटवून देण्याकरता ज्या बोधकथा सांगितल्या त्या बोधकथा आपण पाहतो आहोत। या बोधकथांची तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी जशी सांगितली तशी आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करतो आहोत। आज देखील आपण या प्रकरणातल्या काही बोधकथा पाहूयात। पहिली जी बोधकथा आज आपण पाहणार आहोत तिचं नाव आहे ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ। श्रीकृष्णांनी उद्धवाला ज्ञान सांगून झालं। उद्धवाला वाटलं की बस आता काय जाणायचं राहिलं, प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून मी ज्ञान ऐकलं ना। तेव्हा श्रीकृष्ण मनात म्हणाले, या बेट्याला भक्तीचं रहस्य कळलेलं नाही, म्हणून याला गोपींच्याकडे पाठविला पाहिजे। काही दिवस गेल्यावर भगवंत म्हणाले, उद्धवा माझं एक काम कर। लहानपणी मी गोकुळात होतो, तिथं त्या अडाणी गोपींना माझा फार लळा लागला। पुढे कामाकरिता नाईलाजानं मला मथुरेला जावं लागलं। त्या गोपींना माझा वियोग झाल्यानं फारच वाईट वाटलं। मी ऐकतो की अजून त्या शोक करतात, म्हणून तू मुद्दाम तिथं जा आणि त्यांना ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगून त्यांचं समाधान करून परत ये। आपल्यावर मोठीच कामगिरी भगवंतांनी सोपविली आहे असं समजून उद्धव उत्साहाने निघाला। तो गोकुळात पोहोचल्यावर सर्व गोपींनी त्याचा मोठा सत्कार केला। प्रत्येक गोपीने श्रीकृष्णाच्या खुशालीबद्दल 1000 प्रश्न विचारून त्याला नुसतं भंडावून सोडलं। मग मात्र त्याच्याने राहावेना व तो सर्व गोपींना म्हणाला, बायांनो तुम्ही चुकता आहात। परमात्मा खरा सगुण नाही, निर्गुण आहे। सगुण अशाश्वत आहे, ते केव्हा तरी जाणारच, त्याचा वियोग हा ठरलेला आहे। उद्धवाचं हे बोलणं ऐकून सगळ्या गोपी हसू लागल्या आणि बावरलेल्या उद्धवाला म्हणाल्या, उद्धवा कृष्णाने तुला फसवलं रे फसवलं। तो इतका मोठा झाला तरी त्याच्या लहानपणाचा नाटकी स्वभाव अजून जात नाही। अरे कसलं सगुण आणि निर्गुण, अशाश्वत आणि वियोग घेऊन बसला आहेस। आम्ही कृष्णा ये
अशी हाक मारल्यानंतर न येण्याची त्याची छाती आहे का? उद्धवा, आमच्या प्रत्येकीच्या हृदयात तो श्यामसुंदर बसलेला आहे. आम्हाला हवा तेव्हा आम्ही त्याला बाहेर काढून त्याच्याशी खेळतो. त्याच्या ज्ञानाला तू भुलू नकोस. त्याला तुझ्या प्रेमाचा चटका लाव, म्हणजे बघ तो कसा तुझ्या मागे मागे येईल. गोकुळामध्ये 1 महिनाभर उद्धव राहिला. रोज गोपी त्याच्या भोवती जमत आणि त्याला भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला सांगत. त्या सांगताना सर्वांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागत आणि सांगणाऱ्या गोपींचा कंठ दाटून येई. झालं, उद्धवाची दृष्टीच बदलून गेली. ज्या दिवशी तो परत येण्यास निघाला त्या दिवशी वृंदावनाच्या मातीत तो अक्षरशः लोळला आणि सर्व गोपींना नमस्कार करून भगवंताच्या नामात दंग होऊन वाट चालू लागला. या कथेचं तात्पर्य सांगताना श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात, भक्ती ही ज्ञानाची आई आहे. मोठा ज्ञानी झाला तरी भक्तीचं रहस्य शिकण्यासाठी त्याला भक्ताकडेच जाणं जरूर आहे. नुसतं ज्ञान कोरडं, वांज व तरकट असतं. परमार्थाची सर्व गोडी, साधनाचं सर्व माधुर्य, साधूंचं सर्व समाधान भक्तीमध्ये साठवलेलं आहे. म्हणून भगवंताला नेहमी प्रार्थना करावी की भगवंता तुझी भक्ती मला दे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगत असलेल्या कथांपैकी आणखीन जी पुढची कथा आपण पाहणार आहोत तिचं नाव आहे अंतस्त्यागी व बहिस्संगी. रावणाने सीतेचं हरण केल्यावर रामचंद्र शोक करू लागले. ते पाहून पार्वती शंकराला म्हणाली, आपण ज्या देवाचं नाव अहोरात्र घेता तो आपल्या बायकोसाठी केवढा शोक करतो आहे हे पहा. पुष्कळ वेळेला साधी माणसं सुद्धा इतका शोक करीत नाहीत. हे ऐकून शंकर म्हणाले, पार्वती तू चुकतेस. रामचंद्राचा हा शोक वरवरचा आहे, खरा नाही. भगवंताने मनुष्यदेह धारण केला आहे, त्याला अनुसरून तो वागतो आहे. पार्वती म्हणाली, आपण म्हणता हे मला खरं वाटत नाही. कारण हे सीते हे सीते असं म्हणून राम झाडांना आलिंगन देतो आहे. तो सीतेसाठी खरा वेडा झाला आहे. यावर शंकर बोलले, आपण असं करू, तू सीतेचं रूप घे आणि त्याच्या वाटेत जाऊन उभी राहा. काय होतं ते आपण पाहू. ठरल्याप्रमाणे पार्वतीनं हुबेहूब सीतेचं रूप घेतलं आणि रामचंद्र चालले होते त्या वाटेमध्ये जाऊन ती उभी राहिली. मग रामचंद्रांनी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. बरेच वेळा पुढे येऊनही ते लक्ष देत नाहीत असं पाहून पार्वती त्यांना म्हणाली, हे काय, मी सीता समोर आहे ना. त्यावेळी मात्र श्री रामचंद्र किंचित हसले आणि म्हणाले, जगन्माते, आई तू आदिमाया आहेस. तुझ्या तडाख्यातून कोण सोडलाय? पण ज्यानं तुला ओळखली त्याच्या पुढे तुझी नांगी पडली. मी तुला पक्का ओळखू नये, तू परत जा. हे शब्द ऐकून पार्वती एकदम लाजली आणि मुकाट्याने परत गेली. या कथेचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य असं महाराज सांगतात की ज्या व्यवहारामध्ये आपण आहोत त्याचं सोंग बरोबर बजावलं पाहिजे, पण आतमध्ये मात्र शिरता कामा नये. आतमध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवावं व बाहेर प्रपंचाचं कर्तव्य असावं. एक सुंदर असा दृष्टांत या बाबतीत आणखीन महाराज सांगत असत की पाण्यात नाव जरूर असावी पण नावेत पाणी असू नये. तद्वत आतमध्ये भगवंताचं अनुसंधान असावं, प्रपंचाचं कर्तव्य हे बाहेरच असावं. प्रपंचाचं पाणी अंतःकरणाच्या नावेमध्ये शिरू नये, पण अंतःकरणाची नाव प्रपंचात असली तरी चालते, पण नावेमध्ये मात्र भगवंताचं अनुसंधान ठेवावं. प्रपंचाचं कर्तव्य हे बाहेरच्या बाहेर राहू द्यावं. याला अंतस्त्यागी आणि बहिस्संगी असं म्हणतात. साधकांनी असा अंतस्त्यागी आणि बहिस्संगी बनलं पाहिजे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची आणखीन एक गोष्ट आज आपण पाहणार आहोत. या गोष्टीचं नाव आहे हट्टाग्रह फार वाईट. एका गृहस्थाचा संसार बराच मोठा होता. त्याला एकंदर 6 मुली 4 मुलं होते. या सर्वांचं करता करता त्याला नाकी 9 आले.
पण परमेश्वराच्या कृपेनं मुलीची लग्न नीट पार पडली. मुलांचं शिक्षण चांगलं होऊन प्रत्येक जण उद्योगाला लागला आणि त्यांनी स्वतः पेन्शन घेतलं. पेन्शन घेतल्यावर संन्यास घ्यावा असं त्याच्या मनात येऊ लागलं. तो म्हणे, मी या प्रपंचाला कंटाळलोय, मला इथं राहणं आता सहन होत नाही. मोठा मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही आता अगदी स्वस्त राहा, तुम्ही प्रपंचात लक्ष घालूच नका, आम्ही सगळा व्यवहार करू. पण त्यानं घरातून निघून जाण्याचा हट्टच धरला. तेव्हा नाईलाज म्हणून त्याच्या बायकोनं आणि मुलांनी त्याला परवानगी दिली. तो काशीला गेला आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या तारक मठात त्याने संन्यास आश्रम घेतला. काशीला तारक मठ आहे आणि या तारक मठामध्ये संन्यासाची दीक्षा दिली जाते. त्या तारक मठात जाऊन त्यांनी संन्यास आश्रम घेतला. तो रोज भिक्षा मागून जेवित असायचा. काशीमध्ये त्याच्या ओळखीची एक म्हातारी राहत होती. तो भिक्षा मागत आहे हे पाहून ती म्हणाली, स्वामी तुम्ही रोज माझ्याकडे भिक्षेला येत जा, तुम्हाला पुरेल एवढं अन्न मी घालीत जाईन, जास्त घरं फिरण्याचा त्रास नको. म्हणून या नवसन्याशानं म्हातारीचं म्हणणं कबूल केलं. 4 महिने याप्रमाणे चांगले गेले. पुढं म्हातारी आजारी पडली. तिला दुसरं कोणीच नव्हतं, म्हणून संन्याशालाच तिचं खाणं पिणं आणि औषध पाणी करावं लागे. मठ सोडून तो तिच्याच घरी जाऊन राहिला. ज्या स्वामींनी त्याला संन्यास दिला होता ते म्हणाले, अरे आपली उपासना सोडून म्हातारीचं औषध पाणी करण्यात तू गुंतलायस, मग यापेक्षा तुझ्या घरी आपल्या प्रपंचात होतास ते काय वाईट होतं. शेवटी तो काशी सोडून मुकाट्यानं आपल्या घरी येऊन राहिला. या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगायचे की मनुष्याच्या ठिकाणी निश्चय असावा, पण आग्रह व हट्ट असू नये. आग्रह आणि हट्ट या विकृती आहेत, निश्चय ही प्रकृती आहे. आपला देह प्रारब्धाधीन असतो. प्रारब्धानं येणाऱ्या गोष्टी कोणी टाळू म्हटलं तरी टाळता येत नाहीत. म्हणून भगवंताच्या स्मरणाचा निश्चय करावा आणि देह प्रारब्धावर टाकावा. मी अमुकच करीन किंवा मी अमुक करणारच नाही असा आग्रह किंवा हट्ट ठेवू नये. हट्ट आणि आग्रह नसणारा माणूसच प्रपंचात सुखी राहण्याचा संभव असतो आणि परमार्थातही त्यालाच समाधान लाभतं. हट्ट किंवा आग्रह ही मनाच्या विकृतीची लक्षणं आहेत, पण तुमचा निश्चय, तुमची निश्चयात्मक बुद्धी, तुमचा निश्चयाचा निर्णय ही मात्र प्रकृती आहे. किंबहुना साधू संतांची तीच संस्कृती आहे. निश्चयाला जपावं, हट्टाच्या पाठीमागे, आग्रहाच्या पाठीमागे जाऊ नये. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अशा रीतीनं अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून, साध्या साध्या गोष्टीतून परमार्थातली महत्त्वाची आणखीन त्या ठिकाणी सिद्धांत किंवा परमार्थाची मोठमोठी तत्व तुमच्या आमच्या पदरात घातली आहेत. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची ही बोधकथांची मालिका आपण अशीच येत्या काही भागांमध्ये चालू ठेवणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे की अद्याप जर आपलं चॅनल गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होईल. या कथांविषयी किंवा यांच्या तात्पर्याविषयी तुमच्या अंतःकरणात काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता. हे सर्व करत असताना तुम्ही तुमचं नाव आणि गाव जरूर लिहा आणि त्यानंतर आपली प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. सगळ्यांना विनंती आहे की हे व्हिडिओ जास्तीत जास्त गुरुबंधू, गुरुभगिनी, आपले परमार्थ स्नेही यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे अनेकांपर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं तत्त्वज्ञान, त्यांचं चरित्र, त्यांचं मार्गदर्शन पोहोचविण्याच्या कामात तुमचं आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य होईल. श्री महाराजांच्या चरित्राचे आत्तापर्यंत 200हून अधिक भाग झालेत. हे सगळे भाग जरूर श्रवण करा. यातून तुम्हाला महाराजांचं चरित्र समजेल, महाराजांचं उपदेशामृत, महाराजांची शिकवण, महाराजांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचेल. किंबहुना महाराजांची कृपाच तुमच्यापर्यंत पोहोचेल. दररोज एक भाग जरी ऐकला तरी काही मिनटं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासात गेल्याचा आनंद तुम्हाला निर्माण होईल असा अनेकांचा अनुभव आहे.
त्यामुळं हे सगळे भाग सगळ्यांनी ऐका अशी विनंती सगळ्यांना करतो. आज झालेलं महाराजांचं चरित्रचिंतन किंवा महाराजांच्या या बोधकथांचं चिंतन श्री महाराजांच्या पायावरते, रामरायाच्या पायावरते वाहूयात. उद्या पुन्हा याच वेळेला आपण महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात. तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्रीराम समर्थ. देई मला तुके रघुराया, देई मला तुके रघुराया, मती उपजो तुझी या गुण गाया, मती उपजो तुझी या गुण गाया, मती उपजो तुझी या गुण